नमस्कार, किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आता बटाट्याच्या आपण सगळ्याच प्रकारच्या भाज्या खातो, पण काहीतरी आज वेगळी अशी पीठ घालून आपण आज बटाट्याची भाजी बनवणार आहोत। अतिशय सोपी रेसिपी आहे, फक्त 3 वस्तूंमध्येच ही रेसिपी बनवून तयार होते। चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। आता भाज्यांमध्ये काही नसेल तर आपण बटाट्याची भाजी तर आवर्जून बनवतो। तर आज आपण बटाट्याची पीठ घालून भाजी बनवणार आहोत। तर बटाट्याची आपण मसाल्याची भाजी बनवतो किंवा कांदा घालून भाजी बनवतो, लाल तिखट घालून भाजी बनवतो, पण आज जी आपण भाजी बनवणार आहोत ती पीठ घालून बनवणार आहे। भाजी जी आहे ती अतिशय टेस्टी होणार आहे आणि ज्यांना रस्सा भाजी खूप जास्त आवडते, अगदी चुरून मुरून खाण्याची इच्छा असते, त्या व्यक्तींसाठी ही रेसिपी अगदी अचूक आहे। चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। भाजीसाठी इथे मी कढई ठेवून घेतली आहे, त्यामध्ये आता 2 चमचे तेल घालून घेते। आता तेल व्यवस्थित आपण तापू देऊ। तर आता तेल जे आहे ते व्यवस्थित तापलेलं आहे आणि यामध्ये मी सर्वात पहिल्यांदा लसूण घालून घेते। आता कुठल्याही भाजीसाठी लसूण छान ब्राऊन झाला तरच ती भाजी खूप जास्त टेस्टी लागते। अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, यामध्येच आपल्याला जो भाजीचा चमचा असतो तो चमचा भरून आपल्याला 1 चमचा बेसन पीठ घालून घ्यायचं आहे आणि हे बेसन पीठ व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता हे जे पीठ आहे हे ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर आता बेसन पीठ जे आहे ते व्यवस्थित ब्राऊन झालेलं आहे, यामध्ये आपण मसाले ॲड करून घेऊ। बेसन पीठ जे आहे ते ब्राऊन झालेलं आहे, यामध्ये आता आपण कढीपत्त्याची 5 ते 6 पानं घालून घेऊ आणि यामध्ये आता आपण मसाले ॲड करतोय। त्यासाठी इथे अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट घालून हे व्यवस्थित परतून घ्यायचं आणि यामध्ये लगेचच आपण जे बटाट्याच्या फोडी करून घेतल्या होत्या त्या घालून घ्यायच्या। हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आणि यामध्ये आपण आता 1.5 ग्लास मी पाणी जे आहे ते गरम करून घेतलं होतं, तर ते गरम पाणी यामध्ये मी ॲड करून घेते। तर मला ही रस्सा भाजी करायची आहे म्हणून मी एवढं पाणी घालून घेतलं आहे। अजून बटाटे पण शिजायचे तर थोडंसं पाणी कमी होईल, तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी कमी जास्त करू शकता। तर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते आणि एक 7 ते 8 मिनिटांसाठी भाजी आपण व्यवस्थित अशी शिजवून घेऊया। तर आता इथे 7 ते 8 मिनिट झालेले आहे आणि आपली भाजी बघा अतिशय मस्त असा रंग आलेला आहे। भाजी आपली व्यवस्थित अशी शिजली आहे, अगदी रस्सा जो आहे तो दाटसर झालेला आहे। फक्त पीठ व्यवस्थित भाजल्यामुळे भाजीला इतका छान रंग आला आहे। अशा प्रकारे आपली भाजी जी आहे ती तयार झालेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद। तर अशा प्रकारे आपली बटाट्याची छान अशी रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे। इथे तुम्ही बघू शकता रस्सा अतिशय मस्त झाला आहे, अगदी चुरून मुरून किंवा भातावरही ही भाजी अतिशय छान लागते। नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा। वरून थोडीशी कोथिंबीर घालते आणि खायला तयार आहे आपली बटाट्याची रस्सा भाजी।